एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। रवींद्र धंगेकर दररोज मोहोळ यांच्यावरती वेगवेगळे आरोप करतायत। यानंतर रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केलेत। एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत मुरलीधर मोहोळ यांच्यावरती अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा हा धंगेकरांनी केलाय। जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणं घेऊन लवकरच भेटूयात असं देखील धंगेकरांनी म्हटलंय। सध्या आपल्या सोबत आहेत धंगेकर सर। ज्या पद्धतीने आज पुन्हा एकदा ट्विट केलंय, खरं तर काल त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर एक सुद्धा नाही। तुम्ही आज पुरावा दिलाय, ट्विट केलंय, काय म्हणणं आहे तुमचं? मी भारतीय जनता पार्टीवर अजिबात बोलत नाही आणि ही जी भारतीय जनता पार्टीमध्ये जमलेली ही सगळं विकृतीची लोक आहेत, ह्यांनी आज पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, ही सगळी टेंडर प्रक्रिया, घर आणि हे सगळे ताडी गोत्यावाले अड्ड्यावाले हे सगळे जमलेले आहेत, त्या विकृती मी बोलतोय। आणि जैन धर्माचे काल जे साधू तळतळीने बोलत होते त्यांची कोणाला तरी हाक गेली का नाही, त्यांनी बोललेलं कोणाला समजतंय का नाही? फक्त एकच समजतं, विशाल गोखले माझा मित्र आहे, राहणार आणि भीष्मच प्रतिज्ञा घेतली। पण तुम्ही आज ट्विट करत त्यांच्यावर असलेले गुन्हे दाखवलेत, कुठले कुठले गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? काय त्याच्यावर मी त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, त्याच्यामध्ये 5-6 गुन्हे आहेत। दलित युवकांना, दलित वस्तीतल्या लोकांना छेडछाड केली, त्यांचं स्वच्छतागृह पाडलं बिल्डरसाठी आणि सगळ्या गोष्टी त्या लोकांच्या समोर आहेत, पण त्यांनी कबूलच करायचं नाही ठरवलं, तर आपण तरी काय बोलणार? ते म्हणले की काल माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये। त्यांचं प्रतिज्ञापत्र मी ट्विट केलं ना, आता त्याच्यावर त्यांनी बोल आहे का नाही त्यांनी सांगायचं। आता बघितलं तर 2-2.5 वर्षात त्यांनी पेट्रोल सुद्धा घेतलं नाही, इंधन सुद्धा पालिकेचं घेतलं नाही, गाडी सुद्धा त्यांनी स्वतःचीच वापरलेली आहे। ह्याच्यामध्ये किती बिल्डर लॉबीला महानगरपालिकेचा लाभ दिलाय त्याची मालिका तुम्हाला मी देतो। बडेकरांकडे किती पैसे शिल्लक आहे, गोखलेंकडे किती त्यांना दंड झालाय, ते पैसे आजपर्यंत पोचलेत का, ही सगळी मालिका तुम्हाला दिसेल। हे सगळं माझे कागदपत्र जुळवायचं चालू आहे। हे सगळं जोपर्यंत जैन धर्मांची जागा ताब्यात येत नाही आणि त्या ठिकाणी वसतिगृह होत नाही, त्या ठिकाणी महावीरांचं जेणेकरून जेणे दौलाने आणि एक प्रतिष्ठेचं महावीर देऊळ झालं पाहिजे। जे साधू काल तळतळीने बोलत होते त्यांच्या वेदना यांना समजत नाही का? एकदा तरी जैन धर्माच्या जागेवर बोललं पाहिजे त्यांनी। मुरलीधर मोहोळांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाऊन मुंबईत भेट घेतली, तातडीची भेट होती, असं देखील चर्चा की तुमच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली। ज्या पद्धतीने सध्या आरोप प्रत्यारोप पुण्यामध्ये सुरू आहेत सगळे, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे चाणाक्ष आहेत आणि ज्या पद्धतीनं ह्या पुण्यामध्ये लूटमार करणारी टोळी ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, ते नसते नाबूद करायला ते मागं पुढं पाहणं हा माझा विश्वास आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यावर 100% या प्रकरणावर ते कारवाई करतील। जसं सांगितलं की जैन धर्माची जागा मिळाली तर नक्कीच या ठिकाणी त्यांना जिलेबी खाऊ घालू, त्यांच्या घरात जिलेबी घेऊन जाऊ, मात्र नाही तर अशाच पद्धतीने हा मिरची किंबहुना हे सगळे आरोपांचे आणि पुराव्याचे बॉम्ब घेऊन अशाच पद्धतीने हा संपूर्ण मालिका सुरू राहणार। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे।